पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रुग्णालयात असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षदा पाटील आणि परिचारिका रेखा भोईर यांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्वाच्य भावे शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। गरोदर महिलांच्या तपासणी दरम्यान रांगेत उभे राहण्यावरून झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरून त्यांना हे हॉस्पिटल तुझ्या बापाचं आहे का अशा शब्दात शिवीगाळ करून रुग्णालय पेटवून देण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या डॉक्टर हर्षदा पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। याविषयी डॉक्टर हर्षदा पाटील आणि परिचारिका रेखा भोईर यांनी झालेल्या घटनेची माहिती दिली। या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। मी ग्रामीण रुग्णालय वाडामधील अधिपरिचारिका आहे। नेहमीप्रमाणे आपल्याकडे दर मंगळवारी गरोदर महिलांची तपासणी होते। स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर हर्षदा पाटील आम्ही दोघी जणी तपासणीसाठी सोनोग्राफी रूम मध्ये होतो। बाहेरच्या ज्या महिला होत्या त्यांच्या आपापसात भांडणं झाली व त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं रांगेत उभ्या राहत नाही, मध्ये मध्ये घुसतात। मग त्यांना मी सांगितलं सगळ्यांचे नंबर येईल, सगळ्यांनी रांगेत या। त्याच्यानंतर परत ती महिला येऊन सांगते की आमच्या पेशंटला चक्कर आली। मी तात्काळ तिथे गेल्यावर आंतररुग्णाच्या ज्या सिस्टर होत्या त्या येऊन त्यांनी तपासणीसाठी पेशंटला आतमध्ये नेले। पुढील उपचार त्यांनी चालू केले। त्याच्यानंतर थोड्या वेळाने आमचे जे सिक्युरिटी आहेत त्यांनी येऊन ज्या डॉक्टर हर्षदा पाटील आहेत त्यांना सांगितलं की तुम्हाला त्या माणसांना भेटायचं आहे। त्याच्यामध्ये भरत जाधव, रेखा पराड, मीरा टोकरे, बाळू लहांगे हे जे चौघे होते त्यांनी मॅडमना एका साईडला नेऊन वैद्यकीय अधीक्षक रूम मध्ये नेऊन त्यांना शिवीगाळ केली व हे हॉस्पिटल तुमच्या बापाचं, ही खुर्ची तुमच्या बापाची आहे का, नेहमी ह्यांचा येऊन अरेतुरेची भाषा असते व जे एवढ्या महिलांचा माप होता तो त्यांच्या अंगावर येत होता। आम्ही एकही कर्मचारी त्यांच्या सोबत नव्हत्या। त्याच्यानंतर त्यांनी असं बोलले की हॉस्पिटल आम्ही पेटवून देऊ। ह्यांचं नेहमीच आम्हाला असं वागणूक असते, येऊन आणि अरेतुरेची भाषा करतात, मारण्याचा धमकी देतात। ह्यांच्यावर काहीतरी कारवाई करा, त्याच्याशिवाय आम्ही काम करणार नाही, नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन करू। काल दिनांक 10/2/2026 रोजी मी नेहमीप्रमाणे कामावर कार्यरत असताना गरोदर महिलांची तपासणी चालू होती। मी आणि माझ्यासोबतच्या अधिपरिचारिका रेखा भोईर या आम्ही गरोदर मातांची तपासणी करत होतो। रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला थोडीफार काहीतरी चक्कर जाणवली आणि त्याच्यावरून रांगेत उभ्या असलेल्या महिलांचं खूप भांडण झालं एकमेकींशी। भांडणाचा आवाज ऐकून मी माझ्या सोबतच्या ज्या अधिपरिचारिका होत्या रेखा सिस्टर त्यांना सांगितलं की सिक्युरिटी गार्डना बोलवा आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा। त्यांनी त्वरित सिक्युरिटी गार्ड फुले मामा यांना बोलवलं आणि त्यांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न चालू केला। तसंच ज्या महिलेला चक्कर आली होती शीतल टोकरे म्हणून, तिला त्वरित अंतरुग्ण विभागात हलवण्यात आलं। तिच्यावर डॉक्टर शुभांगी भोईर मॅडम अंतरुग्ण विभागात कार्यरत होत्या, त्यांनी त्वरित उपचार चालू केले आणि तिची प्रकृती स्थिर करण्यात आली। यानंतर मी आणि माझ्यासोबत असलेल्या अधिपरिचारिका रेखा सिस्टर यांनी आम्ही रुग्ण तपासणीची प्रक्रिया कंटिन्यू केली आणि आम्ही कंटिन्यू ती तपासणी चालू करत होतो। याच्यानंतर आम्हाला बाहेरून भांडणाचे आवाज येत होते, परंतु आम्ही तुले मामा तिथे असल्यामुळे आम्ही त्याच्यात काही जाऊन इंटरव्हेन्शन केलं नाही। साधारणतः ही घटना 12 ते 12:30च्या सुमारास घडली। यानंतर 2-2:30 वाजता फुले मामाच मला त्या सोनोग्राफी कक्षातच पुन्हा बोलवायला आले की तुम्ही चला, काही त्या शीतल टोकरे ह्या पेशंटचे नातेवाईक आणि त्याबरोबर काही कार्यकर्ते तुमच्याशी बोलू इच्छितात। वैद्यकीय अधिकारी कक्षात ते बसलेले आहेत, म्हणून मी वैद्यकीय अधिकारी कक्षात त्यांच्याबरोबर गेले। तिथे जवळजवळ 10 ते 15 लोक त्यांची जमा होती। त्याच्यामध्ये भरत जाधव आणि बाळू लहांगे यांनी माझ्यावर आरोप केले की तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना प्राधान्यक्रम देता किंवा आमच्या महिलांना बसण्याची जागा उपलब्ध नाही आहे तर तुम्ही त्याच्याविरुद्ध काही कारवाई करत नाही आणि आमच्या पेशंटला चक्कर आली तर त्याच्यावर काही उपचार झाले नाही। मी त्यांना ज्या आशा वर्कर कॅम्पसमध्ये उपलब्ध होत्या त्यांना बोलवलं आणि हे सगळे आरोप खरे आहेत का असं त्यांच्यासमोर विचारून हे आरोप खरे नाही आहेत हे समजावण्याचा प्रयत्न केला। पण त्यांनी अतिशय अरेरावीच्या शब्दात की तुम्ही नोकर आहात आणि आम्ही मालक आहोत आणि तुम्हाला मालकांशी बोलण्याची अदब नाहीये वगैरे वगैरे शब्दात माझा अपमान केला। आणि तरीही मी जास्त काही प्रत्युत्तर न देता त्यांना म्हटलं की तुमचं बोलून झालं असेल तर मी जाते, माझे पेशंट तिकडे खोळंबले आहेत आणि मी जायचा प्रयत्न केला। पण त्याच्यामध्ये त्यांनी मला जे बाळू लहांगे होते त्यांनी मला वडिलांवरून शिवीगाळ केली आणि या प्रक्रियेमुळे माझं प्रचंड मानसिक खच्चीकरण झालं आणि माझं मानसिक स्वास्थ्य धोक्यात आलं। तुम्ही राजीनामा देता असं समजते? हा, मी अर्ज तर दिलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। आरबी न्यूज साठी मलिक शेख, मोखाडा।